काजूच्या आकाराची खारी नमकीन शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। मुलांचा आवडता पदार्थ आहे आणि आमच्याकडे याला खारे बिस्किट असं बोलतात। तुमच्याही घरात लहान मुलं असतील तर या दिवाळीला नक्की ही नमकीन शंकरपाळी बनवून बघा। मुलं खूप आवडीने खातील आणि मुलांचा आवडता पदार्थ बनेल। तर चला वेळ न लावता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी स्वाती, आईची शिदोरी या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण दिवाळी फराळ सिरीज चालू केलेले आहेत आणि ज्यांनी कोणी पाहिल्या नसतील तर ते पाहून घ्या। तर इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, 1 चमचा ओवा थोडासा हातावर क्रश करून घालायचा म्हणजे ओव्याचा खमंग वास येतो, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे तेल, कडकडीत तेल करून घेतलेलं आहे आणि ते तेलाचं मोहन या मैद्यावरती सोडायचं। हे सगळं एकजीव करून घ्यायचं। जोपर्यंत त्या पिठाच्या अशा चांगल्या गुठळ्या होत नाहीत आणि मैद्यामध्ये तेल मिक्स होत नाही तोपर्यंत हे आपल्याला कमीत कमी 2 मिनिट चांगलं मिक्स करून घ्यायचे। तेल टाकण्याचं कारण कडकडीत तेलाचं मोहन टाकलं तर मैदा थोडासा हलका होतो त्यामुळे, आणि आपली शंकरपाळी पण छान लागतात। तर आता इथे थोडं थोडं पाणी करून हे मिक्स करून घ्यायचे। खूप जास्त एकदमच पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। कारण की हे खूप पातळ झालं तर आपली शंकरपाळी चांगली होत नाहीत। आपल्याला घट्टसर उंडा बनवायचा आहे त्यामुळे थोडं थोडं पाण्याचा वापर, जास्त पाणी लागत नाही, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि ही कणिक मळून घ्यायची आहे। तर मैद्याच्या ऐवजी तुम्ही इथे रवा, गव्हाचं पीठ वापरू शकता। रव्याचे पण छान होतात आणि गव्हाच्या पिठाचे पण छान होतात। तर मी मैदा वापरलेला आहे, तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता। आता ते पीठ आपलं मळून झालंय, 10 मिनिटासाठी आपल्याला ते बाजूला ठेवून द्यायचे। मी झाकलं आणि बाजूला ठेवून दिलं। तर इथे आपण साठा तयार करतोय। 1 चमचा मैदा, 1 चमचा तूप हे चांगलं मिक्स करून घेतलं म्हणजे आपल्याला त्या पोळीला लावायला साठा तयार झालेला आहे। तर तुम्ही मैद्याच्या ऐवजी कॉर्न फ्लोअर पण वापरू शकता। तर हे पहा, इथे 10 मिनिट झालेले आहेत आणि आपला उंडा पण छान मुरला गेला आहे। खूप घट्टसर बनवायचा नाही, मी ज्या पद्धतीने दाखवला आहे त्या पद्धतीनेच बनवायचा आहे। आणि आता या उंड्याचे एकसारखे भाग करून घ्यायचे। तर मी ते 4 केलेले आहेत। तर तुम्ही जास्त बनवलं असेल तर एकसारखे समान भाग करून घ्या। तर अगोदर इथे पोळपाटाने लाटणं, त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि आता याच्यावर आपल्याला पोळी लाटून घ्यायची। परत मी हे एकदा गोळा मळून घेतला। तर आता इथे मला पीठ लावण्याची गरज पडली नाही, तेलावर माझी पोळी लाटली जाते। जर तुम्हाला तेलावरती अशी लाटता आली नाही, पोळपाटला चिकटलं गेलं तर थोडंसं तुम्ही मैदा वापरा आणि मैद्यावरती लाटून घ्या। मला लाटण्याची तेल लावलं त्यामुळे मला मैद्याची गरज पडली नाही। आता इथे खूप ही पोळी पातळही लाटायची नाही आणि खूप जाडसरही लाटायची नाही। तर मी ज्या पद्धतीने लाटली त्या पद्धतीने लाटायची आणि एकसारखे समान भाग करायचे, म्हणजे एकसारख्याच लाटल्या गेल्या पाहिजे असं हे लाटून घ्यायचं आहे। खारी शंकरपाळी खूप छान लागतात आणि लहान मुलांना तर खरंच खूप आवडतात। जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर नक्की या दिवाळीला ही शंकरपाळी बनवून बघा। आणि थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून आपण काजूच्या आकाराची बनवतोय। तर मुलांचं तर ऑल टाईम फेवरेट हा पदार्थ आहे आणि आपणही खूप आवडीनं खाऊ। तर इथे मी 4 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। पहिली पोळी तशीच पोळपाटीवर ठेवली आणि जेव्हा आपण साठा तयार करून घेतलेला आहे तर तो त्यावर सगळीकडे लावून घेतला, थोडा थोडा करून लावायचा। दुसरी पोळी त्यावरती ठेवली, परत त्या पोळीला साठा लावून घेतला आणि आता त्यावर तिसरी पोळी ठेवलेली आहे। तिसऱ्या पोळीलाही साठा लावून घेतला आणि आता आपण चौथी पोळी लाटली। चौथ्या पोळीला सगळीकडे साठा लावायचा नाही, अर्ध्या भागापर्यंत लावायचा आणि जे आपण पोळी लाटलेली आहे ती त्यावरती गुंडाळून घ्यायची। तर अशा पद्धतीने त्याची घडी घालून घ्यायची। तर दोन्ही साईडने मी साठा लावला आणि घडी घालून घेतली। परत पुन्हा मी ज्या पद्धतीने ही पोळी लाटते त्या पद्धतीने पोळी बनवायची, म्हणजे आपली शंकरपाळी छान फुलली जातात आणि त्याला लेयर सुटतात। तर हे पहा, इथे मी ह्याला सगळीकडून साठा लावून घेतला आणि आपला साठा पण संपलेला आहे। तर हे अशा पद्धतीने करून घ्यायचं। तर बघा, मस्त ह्याला आताच लेयर सुटल्यासारखे झालेले आहेत आणि आता ही पोळी आपली पूर्ण तयार झालेली ही लाटून घ्यायची आहे। जर तुमची खूप मोठी होत असेल तर किचन वाटा स्वच्छ करा आणि त्यावरती लाटा। आता माझी ही पोळपाटवर बसते त्यामुळे मी पोळपाटवरच लाटते। तर आता ही सगळीकडे सारखी लाटून घ्यायची। ही पोळी खूप पातळही लाटायची नाही आणि खूप जाडसरही लाटायची नाही। आपण ज्याप्रमाणे भाकरी बनवतो त्या आकाराची ही पोळी लाटून घ्यायची आहे। तर इथे मी लाटून घेतलेले आहे आणि आता इथे आपण काजूच्या आकाराची शंकरपाळी बनवतोय। तर काजूचा आकार येण्यासाठी मी इथे एक झाकण घेतलेलं आहे, टोपण घेतलेलं आहे। तर हे औषधाच्या बॉटलचं टोपण आहे। औषध बॉटल टोपण नसेल
तर पिण्याच्या पाण्याची जी बॉटल असते त्याचं टोपण तुम्ही वापरू शकता. मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने दाखवलेलं आहे. हे पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचं टोपण आहे, याने छान काजू पडतात. आणि 2 पद्धतीने ही पोळी लाटून मी तुम्हाला दाखवलेली आहे. एक पोळी लाटल्यानंतर त्याचे मधोमध भाग करायचा आणि नंतर थोडीशी साईड सोडून हे काजू काढायचे. तर असेही काजू छान निघतात. तुम्हाला ज्या पद्धतीने काढता येतील त्या पद्धतीने तुम्ही काढून घ्या. आता आपले काजू पण काढून झालेले आहेत. इकडे मी गॅस लावला, गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल. तर तळण्या एवढं मी त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि हे पहा आपले काजू पण झालेले आहेत. हे एकमेकाला चिकटलेले आहेत, पण ह्यांना काही होत नाही. तेलात सोडले की हे मोकळे होतात, त्यामुळे आपण असेच टाकले तरी चालतं. तर आता तेल गरम झाले का मी एक काजू सोडून पाहते. तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे. खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही, नाहीतर मग आपण काजू तेलात सोडले की लगेच ते करपले जातात. त्यामुळे मीडियम स्पीडवर हे तेल गरम करून घ्यायचं. आणि हे आपण नंतर गरम झालं की हे त्याच्यामध्ये काजू सोडलेत बघा. आता हे सगळे काजू तेलात सोडले की मोकळे होतात, एकाला एक असे चिटकून राहत नाहीत. त्यामुळे त्याचं काही टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. आपण तेलात सोडले की हे मोकळे होतात, किंवा एक एक असं सोडायला खूप वेळ लागतो. त्यामुळे मी एकदम सगळे सोडून दिले. आणि तिकडे ते पहिले काजू तळतायत, तोपर्यंत इकडे मी दुसरे काजू करून घेते. मीडियम स्पीडवरच हे काजू छान तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत तळले जातील, मैदा छान तळला जाईल. तर मीडियम स्पीड केलेली आहे. आणि आता हे मी काजू तळून घेते. गुलाबी रंगावर हे तळून घ्यायचे. तर बघा किती मस्त असे हे काजू तळले चाललेत आणि दिसायलाही खूप छान दिसतात. आणि हे आपली खारी बिस्किटं पण तयार झालेले आहेत. हे आता काजू नमकीन तळून झाले की हे आपण एका भांड्यात काढून घ्यायचे. आणि भांड्यात काढून घेतले तर याला थोडासा चटपटापणा यावा, यासाठी आपल्या आवडीनुसार लाल तिखट आणि चाट मसाला टाकायचा आणि हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं. तर हे आपण जेव्हा तेलातून काढू त्यावेळेला लगेच हे करायचे, म्हणजे त्यावरती थोडंसं तेल पडलेलं असतं आणि तेलाला हा मसाला चांगला चिटकला जातो. त्यासाठी लगेच हा चाट मसाला आणि तिखट लावून घ्यायचे, म्हणजे ह्याला पूर्ण मिक्स होतं आणि आपले मसाला काजू नमकीन तयार होतात. तर हे पहा, इथे मी लगेच दुसरे तळून घेते. आणि ज्या वेळेस मी तळलेलं गरम हे काढलं तर त्यावेळेस लाल तिखट आणि चाट मसाला याच्यामध्ये मिक्स केला. गरमच मिक्स करावा लागतो, म्हणजे सगळ्या आपल्या काजूला लागतो आणि आपले मस्त असे काजू नमकीन मसाला तयार होतो. तर हे पहा, इथे मी सगळे काजू तयार करून घेतलेले आहेत आणि पाहताच याला खाण्याची इच्छा होते असे हे काजू बनतात आणि खूप छान लागतात. तर या दिवाळीला नक्की सर्वांनी हे बनवायचे आणि आपल्या मुलांना द्यायचे. या काजू नमकीनला तुमची प्रतिक्रिया नाही तर मुलांची प्रतिक्रिया काय आहे ते मला कमेंटमध्ये सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.